खरं तर खूप उशीर झालेला आहे, परंतु कार्यक्रम गोड असल्यामुळं उशीर झाला तरी सगळ्यांची मी दिलगिरी व्यक्त करतो. खरं तर आमच्या कार्यक्रमासाठी आज आमच्या एका डोळ्यामध्ये आसू आहे आणि एका डोळ्यामध्ये आसू आहे. कारण एका डोळ्यामध्ये आनंद आहे आणि एका डोळ्यामध्ये दुःख आहे. ज्याच्या प्रेरणेने आज सोनल या ठिकाणी मुंबई पोलीसमध्ये भरती झाली ते माझे बंधू कैलासवासी अनिल साळुंखे आज हा आनंद पाहण्यासाठी अस्तित्वात नाही आहे. त्याचं आमच्या परिवाराला खूप मोठं दुःख आहे आणि आनंद याच्यासाठी आहे की सोनलसारख्या मुलीने सर्वसामान्य कुटुंबात जन्म घेऊन स्वतःच्या कष्टावरती, मेहनतीवरती आणि जिद्दीवरती पहिले संधीमध्येच मुंबई पोलीसमध्ये मुलींमध्ये ओबीसी प्रवर्गातून पहिली आली. यासाठी तिचा खूप आम्हाला आनंद वाटतो. खरं तर असा कार्यक्रम घेण्यामागचा माझा दोनच उद्देश आहे. सोनलसारख्या बऱ्याच मुली पोलीस होतात. सोनल पोलीस झाली म्हणजे काही जगावेगळे केले असं अजिबात नाही आहे, परंतु एक वडील म्हणून मला तिचा सार्थ अभिमान आहे. तिचं कौतुक करणं हे माझं प्रथम कर्तव्य आहे, म्हणून हा कार्यक्रम घेतला. आणि दुसरं महत्त्वाचं कार्य म्हणजे की याच्यामधून नवीन तरुणांनी किंवा पालकांनी याच्यातून काहीतरी उद्दिष्ट साध्य केलं पाहिजे. त्यांनाही कुठंतरी मनात त्यांच्या एक अशी अपेक्षा निर्माण झाली पाहिजे की आपल्या मुलांसाठी पण अशा प्रकारचा भव्य दिव्य असा सोहळा कुठेतरी झाला पाहिजे. कारण पुढचं युग हे अतिशय स्पर्धेचं युग आहे आणि या स्पर्धेच्या युगामध्ये शासकीय नोकऱ्या मिळणं अतिशय जिकरीचं आणि कष्टाचं काम आहे. ज्याच्यामध्ये गट्स आहे, काही कौशल्य आहेत. तोच व्यक्ती आणि तोच विद्यार्थी इथून पुढं अशा प्रकारचे यश संपादन करू शकतो असं मला वाटतंय. म्हणून हा कार्यक्रम घेण्यामागचा खरा उद्देश होता. नाहीतर परत काही नसं वाटतं की बाबा हा काहीतरी वेगळाच कार्यक्रम आहे, परंतु याच्यातून काहीतरी मुलांना मोटिवेशन मिळालं पाहिजे, समाजाला मोटिवेशन मिळालं पाहिजे. आणि मी कडोशीच्या कार्यक्रमामध्ये सांगितलं होतं की आपल्या गावकीमध्ये भावकीमध्ये अशा स्पर्धा लागल्या पाहिजे की बाबा आपल्या भावकीतून असे किती सत्कार भविष्यामध्ये होतील आणि आपल्या गावातून दरवर्षी असे सत्कार निश्चितपणे होतील अशी मला अपेक्षा वाटते. म्हणून हा कार्यक्रम करायचा अट्टास होता. बाकी सर्व सोनलचं सगळ्यांनी कौतुक केलेलंच आहे आणि ती कौतुकास 100% पात्र आहे, याच्यामध्ये ते मात्र शंका नाही आहे. आजच्या कार्यक्रमासाठी सर्व मान्यवर उपस्थित राहिले त्यांचं मी प्रथमतः आमच्या परिवाराच्या वतीनं हार्दिक आभार मानतो. त्याचप्रमाणे आपण सर्वजण आमच्या विनंतीला मान देऊन उपस्थित राहिले त्याबद्दल सर्व पाहुण्यांचं, मित्रमंडळींचं, आमच्या सर्व शिक्षक वर्गांचं मी आभार मानतो, ग्रामस्थांचा आभार मानतो. आणि आमच्या परिवाराने जे स्नेह बोलून ठेवले आहे हे शाळेच्या प्रांगणामध्ये आहे. सर्वांनी त्याचा आस्वाद घ्यावा असे मी विनंती करतो आणि हा कार्यक्रम संपला असे जाहीर करतो. धन्यवाद. उपस्थितांना विनंती की उत्तर दक्षिण आपण सगळ्यांनी या ठिकाणी पंक्ती पाडून द्या.